माऊ कसं वाटलं भोलेनाथच्या देवळात जाऊन? हा ना, किती छान आहे, बघितलं ना मंदिर? तुला कसं वाटलं? तो येता येता दुकानातला खाऊ मागत होता, दिला नाही म्हणून म्हणतोय मला पण विचार. हा सॉरी म्हण. सॉरी. ओके. तर गाईज आम्ही देवळात जाऊन आलो भोलेनाथच्या, आणि हा आहे माझा मुख. एक मिनिट हा. तर ही बघा माझी मम्मी. तर आम्ही देवळात जाऊन आलो. खूप मोठी लाईन होती पण काहीच वाटलं नाही, खूप छान वाटलं होतं. आत्ताच आलो आम्ही देवळात जाऊन देवदर्शन घेऊन. आता उपवासाची जेवण बनवायची तयारी करायची. काय नाही, वरईचा भात बनवणार आहे आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार. ह्याचं पहिल्यांदा बघ, त्याला दुकानातून येते तर खाऊ घेतला नाही म्हणून म्हणलं देवळात जाऊन आलोय, डायरेक्ट घरी यावं, इकडे तिकडे जायला नको. पण लहान मुलं ऐकत नाहीत. तर बघा ते घरात ऍक्च्युली आहे, चिप्स वगैरे आहेत पण नाही, त्याला दुकानातलाच खाऊ खायचा आहे. बघा मम्मीची देवपूजा चालली आहे घरातली, अगरबत्ती लावते. केलं का? महाशिवरात्र आहे, आपले शिव पार्वतीचा विवाह सोहळा असतो. आणि आदल्या दिवशीच, महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच किती मंदिर सजवतात, पणत्या लावतात खूप साऱ्या. आणि आजच्या दिवशी फुलांची एवढी सजावट असते, प्रत्येक मंदिरातला देखावा पाहण्यासारखा असतो. खूप म्हणजे प्रसन्न वाटतं. आणि भोलेनाथला म्हणतात देवांचे देव महादेव. तर आजच्या दिवशी आपल्याला तो खरं म्हणजे भोलेनाथचं जे रूप दिसतं, पिंड्याची जी सजावट असते, ते वर्षभर आपल्या डोळ्यात भरून राहतं ते रूप त्यांचं. खूप छान वाटतं, प्रसन्नता येते एवढी मस्त. हो, शिवाय